ते तुम्हाला अजून माहित नाही. म्हणजे आपण, तुम्ही असो मी असो, अजून एकदम शून्यातच आहे. फक्त त्यांना ज्ञानोबा तुकाराम हे भजन वाजवता येत नाही. जरी वाजवता आलं तर त्यांना हे भाग्यच प्राप्त नाही. तर आपल्या सगळ्यांना बघा, ज्ञानोबा तुकाराम भजनाचे बोल आहेत आणि सर्व वादकांना सुद्धा आहेत, पण सर्वांना ज्ञानोबा तुकाराम हे भजन वाजवण्याचं भाग्य प्राप्त नाही. तर आपलं परम भाग्य आहे की आपल्याला ज्ञानोबा तुकाराम भजने वाजवण्याचं भाग्य आहे. आणि रोज आता बरेचसे सोलो मध्ये येतं, त्यांना वाजवण्याची इच्छा असते पण त्यांना वाजवायचं भाग्यच नाही भेटत, कारण की त्याच्यामध्ये ज्ञानोबा तुकाराम म्हटल्याच जात नाही चांगल्या पद्धतीनं. पण त्याच्यामध्ये बघा एक गांभीर्य आलं पाहिजे. प्रत्येक शब्दातलं वजन आणि शब्दामधला जो स्पेस आहे, अंतर आहे, ते एकदम व्यवस्थित आलं पाहिजे. बघा, धिन धाग धाग धिन धाग धाग धिन धाग धाग धिन धाग धाग. ओके, चला वाजवा ना. धिन धाग धाग धिन धाग धाग. असा रियाज करताना पडंत करायची, नंतर पखवाजावरती वाजवायचं. बघा, आता तुम्ही रियाज करताना तुम्हाला काय वाटते, 1 तास रियाज केला, अर्धा तास रियाज केला म्हणजे झालं. तुम्ही रियाज करताना काय करता, फक्त झाला आपला धिन दाग दाग धिन ताग ताग धिन दाग दाग धिन ताग ताग. असं शॉर्टकट वाजवता आणि चुकीचं वाजवता. तुम्हाला वाटते की चांगलं फास्ट वाजवता आलं की झालं, पण फास्ट वाजवून काही मतलब नाही. वाजवताना सगळेजण लक्ष द्या रे, सगळ्यासाठी सांगायला लागलो. तर वाजवताना बोलातल्या शब्दामधील अंतर, बोलाचं गांभीर्य, म्हणजे तो बोल कोणत्या पद्धतीने आहे तर तेच आपला पूर्ण त्याचा जे शब्द आपण वाजवतो तर त्याचा उच्चार एकदम स्पष्ट निघला पाहिजे. कोणत्या पद्धतीने बघा, आता धिन धाग धाग धिन ताग ताग धिन. बघा, धिन अलग लक्षात, लगेच तुमचं कसं आहे, धिन दाग दाग धिन ता, असं नाही. धिन धाग धाग धिन ताग ताग. जसे आपण शब्द बोललो तसं स्पष्ट वाजलं पाहिजे. बघा, धिन धाग धाग धिन ताग ताग. या पद्धतीने वाजवायचं. तर प्रत्येक जण काय करते, फास्ट वाजवायची प्रॅक्टिस करते, पण फास्ट नाही. जेवढं तुम्ही सायलेंट वाजवसाल तर तेवढं तुमच्या हातामध्ये वजन, स्पष्टता, चपलता. आणि सायलेंट वाजवल्याने काय होते, तुमचे जे अक्षर काही बोबडे वाजतात ते सुद्धा चूक तुमची दुरुस्त होते. आणि बोटांच्या कांड्यामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे सर्व बोल अक्षर मुरतात, आणि मुरल्यानंतर स्पीड मध्ये आपोआप तुमच्या एकदम स्पष्टता वाजली जाते. नाहीतर तुम्ही आरामानं असे सायलेंट पद्धतीने जर प्रॅक्टिस केली तर फास्ट मध्ये तुमच्या हातामध्ये स्पष्टता एकदम क्वालिटी येऊन जाते. आणि निव्वळ फास्ट केलं तर त्याच्यामध्ये बोबडे पण, आता 10 क्रिकेट तक 10 क्रिकेट तक. सायलेंट वाजवला, काही काय करतात, त्याच्या हाताला तेवढी स्पीड नाही, असं नाही. प्रॅक्टिस करायची ना. आणि आपल्याला काय वाटते, सगळ्याला तुम्ही असो मी असो, प्रॅक्टिस आपण करतो, आपल्याला वाटते आपण खूप प्रॅक्टिस करतो आणि थोडस जरी वाजवता आलं तर बस आपल्याला वाटते आपल्यासारखं कोणी संस्थेत वाजवतच नाही. तर तुम्ही संस्थेचा विद्यार्थ्याचं लक्षात घेता, तुम्ही कसं वाजवते का, याच्यापेक्षा आपल्याला चांगलं वाजवता येते, सर्व लक्षात घेता तुम्ही. पण संस्थेच्या बाहेर काय असते, संस्थेच्या बाहेर कोण किती पाण्यात आहे ते तुम्हाला अजून माहित नाही. म्हणजे आपण, तुम्ही असो मी असो, अजून एकदम शून्यातच आहे. फक्त तुमच्या पुढे एक पायरी पुढे आहे फक्त मी. तुम्ही सध्या शून्यात आहे सगळेजण. आत्ताही जेवढे मोठमोठे वादक आहेत, गुरुवारी अशोकजी महाराज, पांचाळ गुरुजी, आत्ताही रियाज करतात आणि सर्व आयुष्य त्यांनी पप्पाचा करता समर्पित केलं. क्लास चालूच, एवढं पप्पाचा करता त्यांचं समर्पण आहे. ताल मार्तंड गुरुवारी दासोपंतजी स्वामी आत्ता पण 4-4, 5-5 तास वेळ मिळाला की रियाज करतात. आपल्याला अर्धा तास वेळ मिळतो, त्यातने आपण दुसरे कोणतेही बोल वाजवतो. त्याच्यानंतर बगे गुरुजी, आणि सध्या तरुण पिढीमध्ये सगळ्यात चपळ ज्यांचा हात आहे, गोपाळ महाराज पांचाळ गुरुजी, त्यांच्याकडे पण माझं शिक्षण चालू आहे. तर तेही आत्ता 7-7, 8-8 तास रियाज करतात. तर मग यांचं सर्वांचं पाहून आपल्याला आपण रियाज करावा असं वाटलं पाहिजे. नाही तर आपल्याला काय वाटतं, संस्थेतला हे चांगला वाजवायला लागला
तुम्ही याच्यापेक्षा तेवढं थोडं चांगलं वाजवलं की झालं, सगळं बंद. आणि तुमचं आपलं सगळ्यांचं भाग्य आहे की किती काही तयार पकवाज वादक जरी असले तर त्यांना ज्ञानोबा तुकाराम हे भजन वाजवता येत नाही. जरी वाजवता आलं तर त्यांना हे भाग्यच प्राप्त नाही. तर आपल्या सगळ्यांना बघा ज्ञानोबा तुकाराम भजनाचे बोल आहेत आणि सर्व वादकांना सुद्धा आहेत, पण सर्वांना ज्ञानोबा तुकाराम हे भजन वाजवण्याचं भाग्य प्राप्त नाही. तर आपलं परम भाग्य आहे की आपल्याला ज्ञानोबा तुकाराम भजन हे वाजवण्याचं भाग्य आहे. आणि रोज आता बरेचसे सोलो मध्ये येतं, त्यांना वाजवण्याची इच्छा असते पण त्यांना वाजवायचं भाग्यच नाही भेटत, कारण की त्याच्यामध्ये ज्ञानोबा तुकाराम म्हटल्याच जात नाही. तर आपलं भाग्य आहे तर आपण हे जे बोल येतं एका साधे बोल नाही तर धिन धाग धाग धिन ताग ताग, अगदी गंभीर शब्द आहेत. सर्व शब्द जे आहेत एकदम गंभीर पद्धतीचे शब्द आहेत. ते एक एक अक्षर जर वजनात वाजलं तर कोणत्या पद्धतीने म्हणजे ज्ञानोबा तुकारामचा नाद याच्यामध्ये निघतो. तर कोणत्या पद्धतीने बघा, धिन धाग धाग धिन ताग ताग. ज्ञानोबा तुकाराम फास्ट वाजवलं. आता मी विलंबित म्हणतो ज्ञानोबा तुकाराम, तर ते तुम्हाला वाजत आहे, तुम्ही याच लई मध्ये वाजवला म्हणजे त्या शब्दाचं जे निकास आहे ते सगळा निघून जातो. आणि दुसऱ्या पद्धतीने आता पावली खेळताना आपण ज्ञानोबा तुकाराम म्हणतो ते कोणत्या पद्धतीने ज्ञानोबा माऊली तुकाराम सर्व बोल आपण वाजवतो. तर प्रॅक्टिस करताना सगळ्यात महत्वाचं आहे व्यवस्थित लई प्रॅक्टिस करणं आणि बोल पडन करणं. ओके, म्हणा एकदा धिन धाग धाग